माझा क्वेश्चन असा आहे की आजकाल आपण जर लग्नाच्या बाबतीत बघितलं तर मुलींचा किंवा मुलींच्या फॅमिलीकडचा प्रेफरन्स असा आहे की सरकारी नोकरदार मुलगा हवा. तर ह्याच्यावरती एक पुरुष म्हणून तुमचं ओपिनियन काय आहे? नाही, अपेक्षा आता बऱ्यापैकी सगळ्यांच्याच वाढल्यात. पण मला असं वाटत नाही, कारण आमचा तर तसा फ्रेंड सर्कल आहे मुलींचा. तर एक चांगला लॉयल पार्टनर भेटणं हे आय थिंक सगळ्यात बाकीपेक्षा ते जास्त इम्पॉर्टंट मॅटर करतं असं मला तरी वाटतं. आणि मुली त्याचा आता विचार करतात. मुलींचे आई वडील काय विचार करतात ते नंतरच्या गोष्टी, पण मुली फर्स्टली हे प्रेफर करतात की आपण सरकारी नोकरदार असणं म्हणजे ते काय अपेक्षा वाईट नाही मला असं वाटतं. कारण सगळ्यांना एक म्हणजे स्टेबल लाईफस्टाईल पाहिजे असते, आणि सरकारी नोकरी स्टेबल लाईफस्टाईल देते. त्यामुळं पालकांची काय म्हणजे अपेक्षा असणं काय ते वाईट नाही. तर माझी बहीण असते आणि माझ्या बहिणीला सरकारी अधिकारी स्थळ आले, मी का नाही विचार करणार? सध्या कसं आहे, आपल्याला एक बाबा स्टेबल लाईफस्टाईल जगण्यासाठी तुमचा जो पार्टनर आहे तो तुम्हाला बाबा चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतोय, किंवा म्हणजे दोघांचं व्यवस्थित वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन व्हावं. पार्टनरचं, तुम्ही जिथं काम करताय किंवा तुम्ही जिथं राहताय या गोष्टी आहेत, आणि एकमेकाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तसंच मुलांची पण अपेक्षा काय राहते की आपला जो पार्टनर आपल्याला भेटणार आहे तो पण काहीतरी आपल्याला प्रोव्हाइड करू शकेल. सरकारी जॉबच हा काही असा मुद्दा नाहीये. त्यांचं बाबा एक मेन प्रश्न काय आहे की प्रोव्हाइड करणारा असावा चांगल्या पद्धतीनं. त्याचा वर्क ते म्हणजे लोकांचा परसेप्शन असं झालं की सरकारी जॉबमध्ये तुम्हाला एक वर्क लाईफ बॅलन्स भेटतो. ते काय पर्टिक्युलर जॉब्स मध्ये आहेत, आपण सगळ्याला डिवाइड करू शकत नाही. तुम्ही जर प्रायव्हेट मध्ये जरी गेला तिथं पण चांगल्या पद्धतीने आहेत सगळ्या गोष्टी. असं आहे, म्हणजे आपल्याला जे हवंय त्या पद्धतीने निवडावं पार्टनर. काही घरचे मुलं वगैरे आहेत, हा क्वेश्चन जर एखाद्या दुसऱ्या माणसाला मी विचारलं असतं तर ते ऑफकोर्स म्हटले असते की मग त्या मुलगीचा भाऊ सरकारी नोकरदार आहे का त्यांचा वडील होता का, असे क्वेश्चन्स विचारतात. तर त्याच्यावर तुमचं ओपिनियन काय? ऍट द एंड जॉब मॅटरच करत नाही, म्हणजे तुम्ही सरकारी मध्ये का प्रायव्हेट मध्ये. मेन म्हणजे तुमचं म्हणजे बॉन्डिंग चांगलं पाहिजे दोघांचं. हे आत्ताच्या मुलामुलीचा हाच मेन मुद्दा आहे. पालकांची काय अपेक्षा राहते तेच की पालकांना काय प्रायव्हेट असावं किंवा गव्हर्नमेंट असं पण काही नाही. त्यांचं एवढंच आहे की पैसे थोडेफार कमवावे मुलांना. पण आता तेच आहे की आपलं दोघांचं बॉन्डिंग चांगलं पाहिजे, आपलं एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. आता त्या ह्याच्यात प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मॅटर करत नाही. तर ह्याच्या जॉबमध्ये जर काय त्रुटी असतील तर तिनं सपोर्ट केला पाहिजे, तिच्या असतील तर त्यानं सपोर्ट केला पाहिजे. असं झालं पाहिजे. असं काय नाही की गव्हर्नमेंटच पाहिजे, प्रायव्हेट सुद्धा चांगलं आहे. मी स्वतः एका IT फर्म साठी काम करतोय. थँक्यू सो मच फॉर युअर ओपिनियन.